कुणाल पाटकर आणि शुभम सुर्वे, मंडप एंड डेकोरेटर्स रवींद्र पाटील आणि आमचे 3 अंपायर्स. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला तो चेंडू शॉट ऑफ लेन पुल केलाय, खेळाडू तिकडे आहे, बघायचा आहे. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, ऍब्सोल्युटली सुपर कॅच. तर उत्तंत संघ आहे, जयश्री राम आहे या संघाच्या नावाच्या पुढे. यशमीत 11 कासारडोली. एका साईडला ईस्ट आहे, एका साईडला वेस्ट आहे. तर बघायचं आहे ईस्ट और वेस्ट कोण होगा बेस्ट. प्रथम पारितोषिक स्वर्गीय मोरेश्वर पंढरीनाथ भोईर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुमार अंकुश मोरेश्वर भोईर यांच्याकडून देण्यात आलेल्या. तर द्वितीय पारितोषिक स्वर्गीय जयवंत वालजी भोईर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जर बघितलं हितेश जयवंत भोईर यांच्याकडून देण्यात आलेल्या. तृतीय पारितोषिक श्री विद्याधर जगन्नाथ भोईर यांच्याकडून देण्यात आलेल्या. आणि सन्मान चिन्ह सन्मान्य प्रशांत दयानंद भोईर यांच्याकडून स्वर्गीय हितेश दयानंद भोईर, स्वर्गीय दयानंद छबिलदास भोईर आणि स्वर्गीय संतोष छबिलदास भोईर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात आलेल्या आहे. बघायचा आहे फुल पिच डिलिव्हरी, बॅक टू बॅक 2 विकेट. इतना आसान नहीं होगा. इकडे आहे तर धावसंख्येला चला सुरुवात इकडे झालेली आहे. 4 षटकांचा सामना आहे. 2 दिग्गज संघ आहेत. धावसंख्या ती म्हणजे 4. जंप केली होती, जाळ बघा व्ही शेप मध्ये मागे एक व्ह्यू रचना आखलेली आहे कॅप्टननी. स्पेशल चेंज ऑफ पेस इनसाइड एज स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातो. ही सिंगल्स मिळेल. एका धावेने समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटर्सना. या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 5. पंजाब वर्ल्ड कप मध्ये जर बघितलं लागोपाठ 5 मॅच मध्ये 5 अर्धशतक विराट कोहलीच्या नावावर आहेत. त्या अगोदर रेकॉर्ड होता श्रेयस अय्यर यांच्या नावावर, तो सुद्धा रेकॉर्ड ब्रेक करून टाकला. कारण इकडे पंजाब 5 धावा. पहिलं षटक मॅकमिलन यांच्या मार्फत तुम्ही बघत आहात. संध्याकाळची वेळ आहे, समोर ट्रेन चालली आहे आणि बघायचं आहे सूर्यनारायण देव थोडंसं किरण जी प्रखर होती ती थोडी शांत. जंप मारायचा प्रयत्न केला होता. जॉन्टी रोड सरांची मला आठवण झाली. कोण विसरेल 1992 ची ती मॅच, साऊथ आफ्रिका वर्सेस इंडिया. जॉन्टी रोड्स होते शॉर्ट पॉइंटला आणि सचिन सरांचा काय कॅच पकडला होता. इथे कॅच पकडला नाही, मात्र त्या क्षणाची आठवण झाली. चांगला प्रयत्न आहे. आता मात्र बघा क्या बात आहे बघा. आडवा पट्टा सक्सेसफुल या ग्राउंडवर होताना भरपूर वेळा आम्ही बघितलेला आहे. तुझ्याकडे आहे
खरोखर समोर दिसतोय तुम्हाला युट्यूबचा टावर. फलंदाजांनी षटकार मारला कारण त्याला दाखवायची होती त्याची पॉवर. तो दिवस कोण विसरेल. उद्घाटन सोहळा प्रभुराम मंदिराचा उद्घाटन सोहळा झाला. 101 फुटाची अगरबत्ती पेटवली होती सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि ती 27 दिवस जळत राहिली होती. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन थोडासा खालून खेळण्याचा प्रयत्न केला. मिडॉन ओरन डीप लॉंगॉनला तिकडे चेंडू जातोय बघायचा आहे. कलेक्ट करतायत सिंगल्स तिकडे मिळेल आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 15. तो धावसंख्या ती म्हणजे 15 15 धावा. पुन्हा एकदा रायनल 30 तर्रार. आता बघा कारण लाईन तिकडे व्यवस्थित नाही कारण जी लाईन आहे त्याच्या बाहेर चेंडू टप्पा पडला. अंपायर सांगतात फ्री हिट आहे आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 16. फुल पिच डिलिव्हरी क्या बात आहे. विजय शेठ पाटील स्टँडच्या मला वाटतं पार गेला का काय नाही थोडंसं टायमिंग कमी पडलं. खेळाडू तिकडे आहे. आता बघा जेव्हा तेव्हा हवा कमी असते तेव्हा तुमची ताकद सगळ्यात महत्त्वाची असते मित्रांनो. असे इतिहासामध्ये 2च मावळे होते ज्यांना अफाट ताकद होती. एक होते संभाजी कावजी आणि दुसरे होते यशाजी कांक. तर ती ताकद तुम्हाला यूज करावी लागेल जर षटकार पाहिजे असेल. हवा आहे एका साईडला. धावसंख्या ती म्हणजे 17. वयाच्या 17व्या वर्षी सगळ्यात प्रथम मॅन ऑफ द मॅच मिळणं ते सुद्धा इंग्लंड विरुद्ध सचिन सरांना मिळालं होतं. वयाच्या 17व्या वर्षी पुन्हा एकदा फुल पिच डिलिव्हरी बघायचं आहे या चेंडू कलेक्ट करण्यासाठी. डीप लॉंग ऑनचा खेळाडू बघा कुठे येतोय. डीप लॉंग ऑफला तिकडे येतोय.
धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 19. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. रायनलला तुम्ही बघताय तर उत्तम तेज एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज, कितीतरी गोलंदाज आहेत ज्यांना तेज एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. सांगली एक्सप्रेस विजय पावले यांना विसरून चालणार नाही. पुन्हा एकदा आता शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, ऑफ साईडला थोडासा अप्पर कट खेळायचा होता. पुन्हा एकदा बघा यष्टिरक्षक किती चतुर आहेत. पुढे आले, स्टंपला चेंडू लावला, अंपायरकडे थोडीशी दाद मागितली, अपील केला आणि इकडे जर बघितलं तर षटक संपते दुसरं आणि धावसंख्या ती म्हणजे 19. हाच तो फलंदाज आहे जो फलंदाज तुम्ही बघताय त्याच्यानी षटकार मारला. आकाश का बॅटिंग केली होती या मॅचच्या अगोदर, सगळे बैठी सिक्सर मारले होते बघा. त्या स्टाईल मध्ये थोडासा अपील, अंपायरचा बोर्ड, दॅट्स अ बिग विकेट. देवमासा गळाला लागलेला आहे या गोलंदाजाचा असं म्हणाला हरकत नाही. दॅट्स अ व्हेरी गुड बॉलिंग अँड दॅट्स अ बिग विकेट. धन्यवाद. उद्या ऐकवेन सेमीफायनल नाहीतर फायनलला सैराट मालवणीची भाषा आणि सैराट मधला खूप मोठा डायलॉग आहे. मात्र त्यासाठी फलंदाजाला उद्या फायनलला सिक्सर मारावी लागेल. गुड बॉल, क्या बात आहे बघा. अप्रतिम परफ्यूम डिलिव्हरी, अतिशय चांगला टप्पा तुम्ही बघत आहात. सुशांत न्यू बॅटर तिकडे येत आहेत. सुशांत मांजरेकर, टेनिस विश्वातला आणखीन एक चांगला खेळाडू, त्यांची सुद्धा आम्हाला आठवण झाली खरोखर या नावेने. पुन्हा एकदा फुलपीट डिलिव्हरी आहे, टायमिंग कमी आहे, खेळाडू खाली आहे, सर्कलच्या आतमध्ये आणखीन एक फलंदाज तिकडे बाद. धावसंख्या पुढे सरकले, अजूनपर्यंत बघा स्टॉप आहे 25. 25 आकडा आहे इंडियन टीमसाठी तर, आणि अखंड हिंदुस्थानासाठी हा आकडा तर कोणच विसरू शकत नाही. 1983ला जेव्हा वर्ल्ड कपची फायनल 25 जून 1983 वर्ल्ड कप उचलला होता याच तारखेला. आता मात्र बघा पुन्हा एकदा लाईन त्यांनी लेंथ अप्रतिम आहे खरोखर. जेव्हा तुम्ही कारण
पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही पिच रिपोर्ट केला होता तेव्हा सांगितलं होतं इट इज अ कॉन्क्रीट विकेट नॉट अवेलेबल टू क्रॅक. प्लेन विकेट आहे, पाटा विकेट आहे, सगळ्यात फास्ट विकेट आहे ही टेनिस विश्वातील जर बघितलं कॉन्क्रीटची. मात्र जगामध्ये सगळ्यात फास्ट विकेट कुठे आहे? ऑस्ट्रेलियामध्ये आहे. वाका ही जगातील आंतरराष्ट्रीय दर्जाची सगळ्यात फास्ट विकेट आणि त्याची मला आठवण करून देतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा थोडासा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्हॉट अ कॅच! अप्रतिम अप्रतिम, खरोखर चांगला झेल तुम्ही बघत होतात. आणखीन एक फलंदाज बाद. त्यानंतर जी बॉलिंग केली त्याच्यामध्ये 3 विकेट आपल्या नावावर केलेल्या आहेत. ते म्हणजे अभिषेक यांनी गुड बॉलिंग. अभिषेक 3 षटकां इकडे झालेल्या आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली आहे, म्हणजे अजूनपर्यंत पुढे जात नाही. त्याचं कारण अभिषेकची चांगली गोलंदाजी. 25 शेवटचं षटक आहे, कारण 4 षटकांचा सामना आहे. सूर्यनारायण देव अजून थांबलेला आहे, हे आपलं सौभाग्य आहे, कारण सेकंड इनिंगमध्ये समोरच्या संघाला काळोख झाला नाही पाहिजे. धावसंख्या ती म्हणजे 25. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, तर बघायचं आहे किती धावा येतील. बॅटरनी माती बघा, धरती मातेची माती आपल्या हाताला लावलेली आहे. हवा थोडीशी कमी आहे. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत तिस्तरार हेल्सन. बघा आल्या आल्या हेल्सनचं स्वागत कसं केलेलं आहे बघायचं आहे. नाही, टायमिंग कमी आहे. क्या बात आहे. आणखीन एक फलंदाज तिकडे बाद. धावसंख्या ती म्हणजे 25. महत्वाची आहे. 4 षटकांचा सामना, 4थं षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर विकेट. आत्मविश्वास तिकडे वाढलाय गोलंदाजाचा. फलंदाज तिकडे बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोपाल. पंचवीस धावसंख्येवर 4 गडी बाद आतापर्यंत झालेले आहेत. हा सुद्धा इतिहास आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत. हेल्सन आपल्या षटकातील दुसरा चेंडू. बॅकफुट पंच करतात. पुढे आले होते, थोडीशी गाई केली. अति गाई संकटात नाही. थ्रो पण व्यवस्थित केला नाही. गॅदर करण्यासाठी बॅकअपला खेळाडू तिकडे लवकर आला नाही, कदाचित पास झाला असता. 27. 27. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बघा, आडवा पट्टा थोडासा अपील केला होता. पुन्हा एकदा डायरेक्ट थ्रो केला स्टंपवर. सिंगल्स तिकडे मिळाली. शॉर्ट फायनली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण बघत आहोत. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 28. आता स्ट्राईकला फलंदाज आपण बघत आहोत. मोहम्मद सामी, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज या नावाचे भरपूर खेळाडू आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. शॉर्ट ऑफ लेन पुल केला आहे. बघायचं आहे, थोडासा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक खेळाडू तिकडे आहे. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक खेळाडू तिकडे आहे. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तिकडे आहे. 29. एखादा षटकार चौकार आला तर मजा येईल, कारण धावा जितक्या जास्त असतील तितक्या सेकंड इनिंग मध्ये चौकार आणि षटकार पाहायला आपल्याला मिळणार आहेत. हेल्सन मीराबंदर एंड कडून 30 गोलंदाजी करताना
पुन्हा एकदा बघा, आता मात्र ही लाईन चेंज करण्याची गरज होती का? 1 नंबरची गाडी गेली 7 नंबरला, अंपायर सांगतात वाईट आहे आणि या सिंगल्सने संघाची धावसंख्या डबल फिगरमध्ये जाऊन पोहोचते, ती म्हणजे 30. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 30 चेंडूमध्ये सगळ्यात जलद शतक क्रिस गेल याच्या नावावर आहे. 30 चेंडूमध्ये 100 धावा T20 क्रिकेटमध्ये करणारा एकमेव फलंदाज क्रिस गेल, कारण धावसंख्या ती म्हणजे 30. पुन्हा एकदा बघा, एक चेंडू चांगला पडतो, एक चेंडू इथे वाईट पडतोय. 31. इंडियन टीमचे स्विंगचे सुलतान सुभाष गुप्ते सरांची आठवण झाली या आकड्यावर. 31 मॅच मध्ये सगळ्यात फास्ट विकेट कोणाच्या नावावर होत्या? 100 विकेट नावावर होत्या सुभाष गुप्ते, ज्यांना गोलंदाजीचा जादूगर म्हणून म्हटलं जायचं. मात्र क्रिकेट मॅच खेळताना एक फोन कॉलमुळे त्यांचं क्रिकेट कॅरियर बर्बाद झालं. आता मात्र बघा, थोडंसं हेलिकॉप्टर हार्दिक पांड्या स्टाईल मध्ये स्टोक्सचं बघितला. आता मात्र हे काय घडलं काय समजलं नाही. सिंगल्सच मिळाला, काय मनामध्ये चाललं होतं हे एक्झॅक्टली आम्हाला सुद्धा समजलं नाही. आणि धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 32. कदाचित बघायचं आहे षटकार मारायचा असेल या बॅटरला, म्हणून मला टच स्ट्राईक ठेवले स्वतःकडे. धावसंख्या ती म्हणजे 32. फुलटॉस चेंडू, मी काय सांगितलं होतं, मात्र तिकडे खेळाडू आहे, प्रयत्न चांगला केला होता. शेवटी जे मी बोललो तेच घडलं का? स्ट्राईक का ठेवली? शेवटच्या चेंडूवर हा षटकार आला. दॅट्स अ टर्निंग पॉइंट दिस मॅच अँड दिस सिक्सर असं म्हणायला हरकत नाही. या षटकारानं संघाची धावसंख्या 38 धावा. चला आता लवकरात लवकर करा, तुमच्याकडे चेंडू आहे 24 आणि तुम्हाला धावा करायच्या आहेत 39 धावांचं टार्गेट आहे आणि ते तुम्हाला जय श्रीराम उत्तम या संघाला तुम्हाला करावं लागेल. चला, आजचा दिवसाचं जी कॉमेंट्री होती ती माझी संपलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. सेकंड इनिंगमध्ये संकेत पाटील जी जोडले जातील. तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना टाटा, बाय बाय, अलविदा, शस्त्रीय काल, जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रुप आयोजित फान्सू चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 हे नेत्रदीपक आयोजन आणि निश्चितच आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाच्या एकूणच अंतिम सामन्याकडे आपण आलोय. 39 धावा विजयासाठी जय श्रीराम उत्तम संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला यशमित 11 कासार वडवली. अतिशय जबरदस्त गुणलेखन आमच्या सगळ्या मित्रांचं. त्यानंतर निश्चितच JTCचं लाईव्ह टेलिकास्ट, त्यांचं अप्रतिम कोऑर्डिनेशन आपल्याला इथे पाहायला मिळतंय. तर दुसऱ्या बाजूला DJ जयेश याचं अप्रतिम म्युझिक वादन इथे एकूणच नवतरुण स्पोर्ट्स फान्सू चॅम्पियन्स ट्रॉफीची शोभा वाढवत आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचं, इकडे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचं आणि जे JTCच्या माध्यमातून क्रिकेट बघतायत यूट्यूबवर त्यांचं देखील मनापासून कौतुक करतोय आणि स्वागत करतोय. 39 करायचे 4 षटकामध्ये आघाडीची जोडी मैदानात उतरते. मॅकमिलन गोविंद आणि निक्सन पाडल. स्ट्राईक एंडला गोलंदाज लखन जाधव. हे बॅटल देखील आपल्याला आवडेल.
मागच्या सामन्यात लखन जाधवची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यात देखील लखन जाधवनं इथे पहिल्या षटकात काही विकेट्स काढल्या तर या मॅच मध्ये फरक स्पष्ट होईल. शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स. 24 चेंडू 39 ची गरज. उन्ह आता लांबली आहेत मात्र इथे शेअर टायमिंग वर खेळावं लागेल. फुल पिच डिलिव्हरी आहे. ऑन साइडला जर बघितलं तर भरपूर वेगाने हा फटका खेळत. एक धाव कंप्लीट, थोडंसं डिफ्लेक्शन आणि इथे 2 धावा कंप्लीट होणार. 2 धावा कंप्लीट होणार. या काही बॅरियर्स आहेत, या बॅरियर्सला नक्कीच थोडंसं पुढे येऊन करावं लागेल काम, कारण निश्चितच डिफिकल्टी आहे आणि डिफिकल्टी नसल्या तर निश्चितच आपण बघतोय प्रत्येक क्षेत्रात मजा नसते आणि क्रिकेट देखील एक असं क्षेत्र आहे ज्याने तुम्हा आम्हाला वेळ लावलाय. लखन जाधव यावेळेला वर पिच केलाय. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, कारण ज्या पद्धतीनं आजच्या दिवसात आपण बघतोय आकाश रिपटनं बॅटिंग दाखवली आहे. बैठी शॉट अफरातूनरित्या बैठक शॉट त्यांनी दाखवलेत आणि म्हणूनच त्याचं नाव मोठे आहे. मॅकमिलन गोविंदकडे देखील 360 डिग्री क्रिकेट आहे आणि कदाचित या सामन्यात मॅकमिलन गोविंदची खरी कसोटी असेल आणि त्याची खरी गरज असेल. टीम जय श्रीराम उत्तन साडी दोन्ही संघाचे पाठीराखे अगदी डोळ्यात तेल घालून हा सामना बघतायत. ओ वेगवान वेगवान चेंडू होता. स्लाइड एज होती का तिथे? ज्या पद्धतीनं नाखुश दिसत आहेत, हलकस अपील तिथे, मात्र इथे ही एज सुटलंय किंवा काय? वेगवान चेंडू होता. कारण एका बाजूला जयश्रीराम संघ बघितला तर त्यांचे 2 पॅकर्स आहेत. एका बाजूला एनपी स्पोर्टचे प्रवीण वारे, नितीन वारे, तर दुसऱ्या बाजूला बिपिन बाय. लखन जाधव इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. हा जेल होणार का? ओ व्हाट अ कॅच! काय घडलं एक्झॅक्टली? सुपर्ब कॅच. गोपाल गोनुसर कॅप्टन, अफलातून कामगिरी. या मॅच मधील हा एक मोठा पॉइंट आहे. वेल टॅक गोपाल सर. तर पहिली विकेट क्विक टाइम मध्ये गेली आहे. न्यू बॅटर डेन्झिल उतरलाय. लखन जाधव व्हाट अ पेस. हा चेंडू जवळजवळ 145 किलोमीटर पर वेगाने टाकलेला होता. वाव, जस्ट लाईक वाव. इथे नक्कीच दबाव आहे, तो म्हणजे यष्टिरक्षकावर, कारण चेंडू जर सुटला, कारण ज्या पद्धतीने आपण क्षेत्ररक्षण बघा यशांच्या पाठीमागे. वॉडा डिलिव्हरी. पुन्हा एकदा लखन जाधव सुसाट सुटलाय. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. वॉट अ बॉलिंग, सुपर्ब. काय डिस्प्ले दाखवलाय. पहिल्या षटकात फक्त 2 धावा आणि मॅकमिलन गोविंदला परतवलंय. त्यामुळे या सामन्यामध्ये फरक स्पष्ट झालाय. आता शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे तब्बल 37 धावा. वॉट अ बॉलिंग.
तो हॅट्रिक बॉल म्हणता येणार नाही, मात्र तरी सुद्धा त्याला ती संधी देऊया. नेक्सन पाडेल कॅप्टन खेळण्यासाठी सज्ज आहे. वेल पॅड सॉफ्ट हँडचा वापर इथे एक धाव भरपूर वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावसाठी लगेच कॉल दिलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ही खासियत आहे. निक्सनला पूर्ण कल्पना आहे ही वेळ जर जाऊ द्यायची असेल तर या षटकामध्ये एकही विकेट जाता कामा नये आणि धावफलक हलता ठेवावा लागेल, कारण नंतरच्या 2 षटकावर आपण आक्रमण करू शकतो. हा एक विचार आहे निक्सनचा. यंगस्टार चौक बॉयज जय श्रीराम या नावाने खेळते. त्यांची जर्सी स्पॉन्सर आहे NP स्पोर्ट्स, तर त्यांचं टीम स्पॉन्सर आहे तो म्हणजे बिपिन जय श्रीराम. येत्या एप्रिल मध्ये बिपिन बाय मार्फत देखील एक मोठी स्पर्धा येते, यायला विसरू नका. फुल पिच डिलिव्हरी आहे. इथे जर बघितला पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर आहे. दुसरी धाव कदाचित अवेलेबल नक्कीच आहे. 2 धावा. थ्रो चांगला येतोय. प्रसाद तँडल ऍक्शन मध्ये होता, मात्र इथे डेन्झिलचं देखील कौतुक आहे. पहिली धाव वेगवान आहे. या 2 धावांनी फरक जरूर पडणार आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 6. कारण लक्षात घ्या 39 धावांचा चेस डाऊन आहे. पहिल्या षटकात फक्त 2च धावा, 37 धावा 3 षटकामध्ये करायच्या होत्या. पहिल्या 2 चेंडू झाले 4 धावा. अजून एक वेगळा विचार करावा लागेल. हवीचं प्रमाण थोडंसं कमी होताना दिसतंय, मात्र शेअर टायमिंग वर षटकार तुम्ही ठोकू शकता. यावेळेला नेक्सनच्या बॅट मधून हा एक अतिशय चांगला फटका म्हणता येणार नाहीये. कुठेतरी बॅटचा फॉलो थ्रू कमी पडलाय आणि एक अतिशय चांगला झेल तिथे डीप मध्ये टिपला जातोय साहिल यांच्या मार्फत. फलंदाज नेक्सन बाद. पूर्वी आलेले हे गाणं सर्वांना मात्र वेडावून सोडलं. अगदी स्टेज परफॉर्मन्स साठी सगळ्यात फेवरेट गाणं म्हणून आपण ओळखलं गेलं. चंद्रा. या वेळेला आपण बघतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय लिनस. लिनसला आपली ख्याती दाखवावी लागेल. अयुब सारखं आव्हान त्याच्या समोर आहे. ओ गुड शॉट. अतिशय चांगला पिकअप शॉट इथे पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार आहे. आय थिंक यस षटकार आहे. तिथे गोपाल सर यांचा इशारा येतोय आणि इथे मॉन्टी सर यांचा देखील इशारा येतोय. हा षटकार चांगला पिकअप शॉट इथे पाहायला मिळतोय. महाराष्ट्राचं हे राज्यगीत आपल्याला ऐकायला मिळतंय. हो या पुन्हा एकदा चांगला पिकअप इथे फटका पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार 2 चेंडू झाले 10 धावा. लिनस आलाय. लिनसनं एक वेगळी स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली. 2 चेंडू मध्ये आलेत 10 धावा आणि निश्चितच आपण बघतोय या षट वेगळेपणा आलाय. डोंट वेस्ट टाइम लक्षात घ्या, कारण इथे वेळ कोणालाही थांबणार नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या सामन्यात अजून बरंच काही बाकी आहे, कारण या मागच्या 2 चेंडूवर 10 धावा आल्यामुळे इथे थोडीशी खळबळ आहे. धावसंख्या 16 झाली आहे, म्हणजे अजून ही विजयासाठी 23 धावांची गरज आहे. वेल बॅट, गुड बॅटिंग बाय लिनस.
या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे आणि नो डाऊट या 10 धावा आल्यामुळे निश्चितच यशमीचे खेळाडू नाराज आहेत. अयुब शेख, एक चेंडू, या षटकातील अजून एक चेंडू बाकी आहे. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, इथे मात्र चांगला चेंडू संपलाय. डॉट डिलिव्हरी आणि आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. मॅच इज स्टील ऑन. पहिल्या षटकात धावा नव्हत्या, या षटकात धावा आल्या, त्यामुळे या मॅच मध्ये अजून बरंच काही बाकी आहे. पुढच्या षटकासाठी कोण येणार? इज इट किरण और गोपाल सर? चला जास्त वेळ वाया गुन्हा, टीम मीटिंग चालणार नाहीये, लक्षात घ्या. लगेच क्षेत्ररक्षणासाठी वळा. मात्र इथे लक्ष लागलंय ते डेन्झिल कडे, कारण डेन्झिलने देखील या टुर्नामेंट मध्ये चांगली बॅटिंग दाखवली आहे. पहिल्या सामन्यात तो 0वर बाद झाला, मात्र त्यानंतर डेन्झिलनं अतिशय चांगली बॅटिंग दाखवली होती आणि एक मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील घेतलाय. त्यामुळे डेन्झिल कडे देखील लक्ष असेल. 12 चेंडू 23 ची गरज आहे, कंपल्सरी चेस. जय श्रीराम उत्तान वर्सेस यशमीत 11 कासारवडवली. तुम्ही बघताय नवतरुण स्पोर्ट्स पांजू चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आणि आजचा हा दुसरा दिवस आणि हा अंतिम सामना आहे, म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना आजच्या दिवसातील. चेंडू खाली राहिलाय, ही खासियत आहे ती म्हणजे किरणची. 11 चेंडू 23 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा हिअर ॲट श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजू. 2 गावं लढतायत. चांगला चेंडू आहे, इथे मात्र कदाचित धोका असेल, डिरेक्टेड नाहीये. मात्र इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आता झालाय. 2 धावा आणि कदाचित तिसरी धाव घेताना इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. किती खळबळ आहे बघा. मी मगाशीच म्हटलं की हाय व्होल्टेज ड्रामा आहे, कारण ही सगळी लढत जी चालली ना ती पांजू चॅम्पियन्स ट्रॉफी साठी. कारण इथे जिंकलात तर निश्चितच एक ट्रॉफी आहे तुमच्याकडे, त्यामुळे निश्चितच अफलातून लढत पाहायला मिळते. एका बाजूला टीम कासारवडवली तर दुसऱ्या बाजूला टीम उत्तन. एका बाजूला यशमीत आहे तर दुसऱ्या बाजूला जय श्रीराम आहे. अभिषेक पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राइक एंडला. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाले त्या 18, 21 ची अजून गरज आहे. वॉट बॉल, तितका 40 पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. लीनास यू ब्युटी, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट होणार आहे. अतिशय जबरदस्त थ्रो आला होता, मात्र इथे आपण बघतोय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. लीनस या मॅच मध्ये आशा पल्लवीत ठेवतोय, कारण त्याची जर बॅटिंग बघितली पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2 धावा. लिनस आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. अभिषेक पाटील पहिल्या सामन्यामध्ये हजर नव्हते, मात्र नंतर हजेरी दाखवले आणि निश्चितच आपल्या संघाला देखील तो तारणार ठरू शकतो. एक अफलातून फॉर्म मध्ये असलेला फलंदाज आहे अभिषेक पाटील. नॉन स्ट्राइक एंडला 9 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा लो फुल टॉस डिलिव्हरी, फुल पिच डिलिव्हरी होती. ऑन साइडला टर्न केलाय साहिल कडून, चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो देखील अप्रतिम आहे. इथे मात्र नाहीये, विकेट नाही जाणार आहे. एकच धाव. मात्र चांगली गोलंदाजी किरणची, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. आता दडपण सगळ्यांवर आहे, दडपण गोलंदाजांवर आहे, दडपण बॅटरवर आहे आणि दडपण क्षेत्ररक्षणावर सुद्धा आहे. फक्त दडपण एकाच गोष्टीवर नाहीये, ते म्हणजे आमच्या आयोजनावर, कारण फुल मार्क्स आहेत. अफलातून सुविधा, अतिशय चांगलं निश्चितच क्रीडांगण आणि जबरदस्त आयोजन. ओ गुड शॉट, वॉट अ शॉट. मात्र इथे क्षेत्ररक्षकांनी हा झेल टिपलाय. प्रसाद तांडेल, मारियोचे हात आणि हा झेल टिपला जातोय. अभिषेक पाटील बॅक टू पॅव्हिलियन, विकेट डाऊन.
डोक्यात, कोणाच्या पोटात, कोणाच्या मनामध्ये, मात्र सगळ्यात मोठी खलीबली चालली या मैदानामध्ये. कोण जिंकणारा सामना, जय श्रीराम उत्तन की यशमीत 11 कासार रोडली. रायनल इथूर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. किरण टू रायनल, शॉर्ट ब्लेंड डिलिव्हरी आहे. हा चेंडू लेफ्ट केलाय, मात्र चेंडू यशच्या सोडून आहे, यामुळे वाईड आहे. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, वाईडचा इशारा. अजूनही गरज आहे 17 धावांची. 7 चेंडू 17 धावा. कौन जीतेगा ये मुकाबला. 7 चेंडू 17 धावा. खाली राहिलाय चेंडू, हलकीशी लिडिंग एज आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कदाचित येणार नाहीयेत, कारण एकच धाव इथे मिळेल. त्यामुळे आता शेवटचे 6 चेंडू आणि करायचे 16 धावा. वाव, व्हॉट अ मॅच. काल देखील अशाच लढती आपल्याला या मैदानात पाहायला मिळाल्या. मुर्दा विरुद्ध गोडदेव कोण सामना विसरेल. मात्र आजचा दिवस देखील तितकाच कडक राहिलाय. त्यामुळे पाणजू चॅम्पियन्स ट्रॉफीला हॅट्स ऑफ आहेत. अतिशय दिमागदार नियोजन, आयोजन आणि निश्चितच अफलातून क्रिकेट. 6 चेंडू 16 धावा. गोपाल सर, गोलंदाजी मार्कर गोपाल सर. स्ट्राइक केला रायनल इथूर. आजच्या दिवसातील हे अंतिम षटक. मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहूया. यशांच्या पाठीमागे तुम्हाला 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एक 4 स्लिपला आहे, त्याच्यानंतर फ्लाय स्लिपला एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक शॉर्ट फाईन लेग देखील पाहायला मिळेल. शॉर्ट कव्हर पॉइंटवर किरण उभा आहे. त्यानंतर सरळ डायरेक्टली आपण बघतोय लॉंग ऑफ बाउंड्रीवर मोहित उभा आहे. लॉंग ऑन वर प्रसाद तांडेल. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला तुम्हाला राज पाहायला मिळेल. डीप मिड विकेटला अयूब शेख आहे. 6 चेंडू 16 ची गरज. स्लो डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी. इथे मात्र 1 धाव पूर्ण होणार. मात्र बाईचा इशारा, बाईचा इशारा. स्ट्राइक रोटेट झाले, ही चांगली गोष्ट आहे. लीन स्ट्राइक वर आहे. आता 5 चेंडू आणि 15 धावाची गरज. पुन्हा एकदा आपण बघतोय दबाव सगळ्यांवर आहे. यशरक्षकावर सुद्धा दबाव आहे. आणि इथे या मॅच मध्ये आता ऊन सरली आहेत, मात्र क्लायमॅक्स बाकी आहे. 5 चेंडू 15 ची गरज. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. कट करायचा विचार होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव. मात्र हा फटका खेळण्याचा प्रयत्न का झाला नाही. फक्त स्टीअर करण्यासाठी का गेले गोपाल सर. मात्र अतिशय शांत डोक्याने गोलंदाजी करतायत. ग्रेट बॉलिंग. 4 चेंडू आणि आता 15 धावा. पाणजू चॅम्पियन्स ट्रॉफी पुढच्या वर्षी जर लाईट्स मध्ये दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. स्लो डिलिव्हरी पुन्हा एकदा. व्हॉट अ बॉलिंग. काय अफलातून कामगिरी. कौतुक आहे या मुलाचं. मला सर का म्हटलं जातं ते याच गोष्टीसाठी, कारण अतिशय चांगला लेथल बॉल क्रिकेटचं देखील प्रशिक्षण देत असतात. गोलू सर या नावाने प्रसिद्ध आहेत. 3 चेंडू आणि आता 15 धावा, म्हणजे 3 मोठे फटके. जय श्रीराम लिनसला मारावेच लागतील. या अगोदर एक षटकार एक चौकार लिनसने या इनिंग मध्ये ठोकलाय. लो फुलटॉस डिलिव्हरी आहे. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. इथे मात्र चेंडू सीमा पार. चेंडू सीमा पार. थोडस डिफ्लेक्शन झालं. साईल काही करू शकले नाहीयेत. हा चेंडू सीमा पार. 2 चेंडू अजूनही 11 ची गरज आहे. 2 चेंडू अजूनही 11 ची गरज आहे. कोण जिंकणारा सामना. कोणाला मिळेल उद्याचं तिकीट. आणि कदाचित तुमचा तो लॉन्चचा प्रवास आहे ना, तो फ्री असेल उद्या. मात्र जय श्रीराम उत्तन संघानं स्वतःची लॉन्च घेऊन आलेत डायरेक्टली उत्तन वरून. 2 चेंडू 11 धावा. लिनस तो कारनामा करून दाखवेल का, की गोपाल सर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतील. यावेळेला क्षेत्ररक्षण मात्र चांगल्या पद्धतीने इथे सजवलंय. कौतुक करेन मी. स्लो डिलिव्हरी. व्हॉट अ बॉलिंग. व्हॉट अ बॉलिंग.
गोपाल सर यू ब्युटी, अप्रतिम गोलंदाजी. चला कोणी जवळ येऊ नका प्लीज, अजून एक चेंडू बाकी आहे. इथे फलंदाज बाद झालेत कारण यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या, बेल्स उडाली. त्यामुळे आता एकच चेंडू बाकी आहे आणि एका चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. बडा बॉलिंग, काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. मी कौतुक करीन ते म्हणजे किरणचं देखील कौतुक करीन. आणि नो डाऊट लखन जाधवनं सुरुवात केली. अयुबच्या षटकात काही दवशी धावा आल्या, मात्र त्यानंतर किरण नाफरातून गोलंदाजी केली आणि गोपाल 16 धावा डिफेंड करतोय. आणि खास करून या षटकात आतापर्यंत जर बघितलं एक बायची धाव आणि एक चौकार, फक्त 5च धावा आलेत. व्हेरी गुड बॉलिंग. जस्टिन येतोय, मात्र एक चेंडू आणि 11 धावा. डावकुरा बॅटर आहे, कदाचित अगोदर चान्स घ्यायला हरकत नव्हती जस्टिन साडी. हा चेंडू इथे अवांतर नाहीये, संपतोय. अभिनंदन टीम यशमीत 11 कासार वडवलीचं. आणि निश्चितच कौतुक आहे जय श्रीराम उत्तम टीमचं. मनापासून आनंद झाला आजच्या दिवसात तिकडे येऊन. मात्र भेटूया उद्या मित्रांनो, ऍक्शन मध्ये असतील अनेक चांगले उत्तम उत्तम संघ. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी अजून संपलेली नाहीये. उद्याचा अंतिम दिवस तुम्ही एन्जॉय करणार आहात. नवतरुण स्पोर्ट्स पांजू चॅम्पियन्स ट्रॉफी. आजचा दिवस इथे संपलाय, मात्र त्या अगोदर या सामन्याचा मानकरी कोण असेल. एका बाजूला आपण बघतोय तर या सामन्यात या सामन्याचा मानकरी एकूणच लखन जाधव ठरला. ये लखन, व्हॉट बॉलिंग.